वेलकम टू समकतार अकॅडमी. माहीत आहे का तुम्हाला, गावात जर का वारंवार भांडणे होत असतील किंवा रोड रोमिओ किंवा शांतता राखण्यासाठी आणि चांगल्या वर्तनासाठी BNSSचे काही कायदे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ते जाणून घेणार आहोत. शेवटपर्यंत जुडलेले रहा. अभ्यास करणारा विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांसाठी उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि सजग बना, भारतीय नागरिक बना. चला तर मग सुरुवात करूया. BNSS शांतता राखण्यासाठी सुरक्षा आणि चांगल्या वर्तनासाठी सुरक्षा तुलनात्मक मुद्दे बघूयात. उद्देश काय आहे या कायद्याचा? तर पहिलं आहे शांतता राखण्यासाठी सुरक्षा, सेक्शन 129. चांगल्या वर्तनासाठी सेक्शन 130 आहे. LLB थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी तर अतिशय महत्त्वाचं आहे हे सेक्शन. फक्त लक्षात ठेवा, 16 मार्कासाठी यावर प्रश्न विचारला जातो. तर लक्षात ठेवा, सेक्शन 129 आणि सेक्शन 130. शांतता राखणे 129, चांगल्या वर्तनासाठी 130. माझ्या मागे म्हणा आणि लक्षात ठेवा. शांतता राखण्यासाठी 129, चांगल्या वर्तनासाठी 130. याचा उद्देश काय आहे? तर कारवाई कधी करावी? शांतता भंगाची शक्यता असल्यास, संशयास्पद गुन्हेगारी प्रवृत्ती असल्यास. पुढे कोण आदेश देतो? यासाठी कार्यकारी दंडाधिकारी हा आदेश देतो की तू चांगलं वर्तन करावं असा तो आदेश करतो त्या व्यक्तीच्या संदर्भात. कार्यकारी दंडाधिकारी. कारवाईचा प्रकार प्रतिबंधात्मक आहे आणि चांगल्या वर्तनासाठी प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक आहे. पुढे बघूया, बॉन्डची गरज आहे का? हो, शांतता राखण्यासाठी बॉन्डची त्या व्यक्तीकडून बॉन्ड लिहून घेतला जातो जो चांगला वागत नाही. त्या व्यक्तीकडून चांगले वर्तन राखण्याचा बॉन्ड लिहून घेतला जातो आणि त्यांनी जर का नाही लिहून दिला तर त्याला कठोर कारावाससुद्धा होतो. बॉन्डचे स्वरूप साधारण हमी, कठोर अटीसह बॉन्ड, पुरावे, शांतता भंगाची माहिती, गुन्हेगाराचा इतिहास, संशयास्पद चौकशी, माहिती सत्य आहे का तपासली जाते, अधिक सखोल चौकशी केली जाते. पुढे पाहूयात, कारावास. बॉन्ड भरल्यास कारावास. बॉन्ड न भरल्याचा कारावास जास्त कठोर असतो. कालावधी 1 वर्ष किंवा 1 वर्षापेक्षा जास्त असू शकते. लागू होणाऱ्या व्यक्ती, शांततेला धोका देणारी व्यक्ती, गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती. विद्यार्थी मित्रांनो, असंच भारतीय नागरिक सजग राहण्यासाठी व्हिडिओमध्ये चॅनलशी जुडलेले रहा, अभ्यास करत रहा. धन्यवाद.